नमस्कार. प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. ते म्हणजे जो वाढलेला कार्यकाळ आहे 5 महिन्याचा, त्याची जॉईनिंग आम्हाला कधी भेटेल, त्या संदर्भात त्यांना माहिती हवी आहे. तर त्या संदर्भातच आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जेवढे काही राहिलेले प्रशिक्षणार्थी होते, ज्यांचा कार्यकाळ अजून संपलेला नव्हता, तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या राहिलेल्या मार्च मध्ये कार्यकाळ संपून जाणार आहे. याच्या आधीही पण भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला होता, पण काही प्रशिक्षणार्थी असे होते की ज्यांचा कार्यकाळ अजून संपलेला नव्हता, तर त्यांचा कार्यकाळ मार्च मध्ये संपणार आहे. तर आता जे 5 महिने वाढून भेटलेले आहे, तर त्या 5 महिन्याचा कार्यकाळ वाढीसाठी जॉईनिंग कधी करायची, हा मोठा प्रश्न प्रशिक्षणार्थ्यांसमोर उभा राहिलेला आहे. तर वेगवेगळ्या विभागी वेगवेगळ्या आस्थापनेच्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न आहेत की आमचा जो 5 महिन्याचा कार्यकाळ आहे, जो आम्हाला वाढून भेटलेला आहे, त्याची आम्हाला जॉईनिंग कशी आणि कधी करायची, हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या समोर उभा आहे. आता मार्च मध्ये संपल्यानंतर तुमच्या आस्थापना स्वतः सांगेल तुम्हाला की तुमचा कार्यकाळ जो 6 महिन्याचा होता तो तुमचा संपलेला आहे, असं आस्थापना स्वतः तुम्हाला सांगेल. आता जे 5 महिन्याचा जो कार्यकाळ आहे तुम्हाला वाढून भेटला, आता त्याची जॉईनिंग कधी करायची, हा प्रशिक्षणार्थ्यांसमोर खूप मोठा प्रश्न आहे. सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा जो कार्यकाळ आहे तो मार्च मध्ये संपणार आहे. तर त्यानंतर आता प्रश्न आहे की जॉईनिंग कधी करायची. सर्व जिल्हा परिषद जेवढे पण जिल्हा परिषद शाळेमध्ये आस्थापनामध्ये जॉईन झालेले आहेत, त्यांच्या पुढे तर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यांचं म्हणणं आहे आता शाळेला सुट्ट्या लागेल, मग आमची जॉईनिंगचं कसं करायचं. आता शाळेला तर सुट्ट्या राहणार आहे, तर मग जेवढे पण काही शिक्षण विभागात लोक जुडलेले आहे, त्यांच्या पुढे एक आव्हान आहे की आता सुट्ट्या आहे आणि जॉईनिंग कशी होणार, तर काय होणार. तर आस्थापनेने जे नवीन GR काढलेला आहे त्याच्यामध्ये सक्त नमूद केलेलं आहे की 30 एप्रिल पर्यंत सर्व आस्थापनेना जॉईनिंग देणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. तर 30 एप्रिल पर्यंत तुमच्या जेवढ्या काही आस्थापना असेल वेगवेगळे, त्या आस्थापनेमधील लोकांना तुम्हाला जॉईनिंग करून घ्यावंच लागेल. त्याच्यामुळं तुमच्या पुढे जो प्रश्न उपस्थित होता की आमची जॉईनिंग कधी होणार, तर 30 एप्रिलच्या आधी वेगवेगळ्या आस्थापनेनुसार त्यांना निर्णय घ्यावा लागेल आणि त्यांनी तुमची जॉईनिंग करावी लागेल. तुमच्या पुढं म्हणजे जिल्हा परिषद शाळा असेल, त्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह असेल की आमची तर शाळामध्ये सुट्ट्या आहे, उन्हाळ्यामध्ये शाळा तर बंद आहे, मग यांचं रजिस्टर मेंटेन कसं राहील, यांचा जो अहवाल आहे तो कसा द्यायचा, यांचा हजेरीपटावर नाव कसं घ्यायचं, हे तर शाळा तर बंद आहे. पण शासनाने GR मध्ये सांगितलेलं आहे की 30 एप्रिल पर्यंत सगळ्या आस्थापनेने तुम्हाला जॉईनिंग करून घ्यावंच लागेल. जर तुमची आस्थापना तुम्हाला सांगत असेल की तुमचा कार्यकाळ संपलेला आहे आणि आता थांबा, तर थोडं थांबा. त्या आस्थापनेला वरून आदेश येईल, वरून आदेश आल्यानंतर तुम्हाला ते स्वतः जॉईन करून घेतील. त्यामुळे ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे आणि ते चिंताग्रस्त आहेत प्रशिक्षणार्थी की आम्हाला जॉईनिंग का करून घेत नाहीये, आम्हाला जॉईनिंग कधी करून घेणार. तर 30 एप्रिलच्या आधी सर्व आस्थापना तुम्हाला जॉईनिंग करून घेतील. तुम्ही ज्याही आस्थापनेत आहेत त्या आस्थापना तुम्हाला स्वतः जॉईनिंग करून घेणार आहेत, त्यांना वरून तसे आदेश येणार आहेत. तर आता सध्या जिल्हा परिषद शाळा असेल, शिक्षण विभाग असेल, बाकीचे विभाग असेल, ते निर्णय घ्यायला थोडे थांबलेले आहेत. त्यांना पुढील नियोजन कसं असेल, काय असेल, थोडा वेळ पाहिजे आहे. त्यांना एक नियोजनबद्ध काम केल्यानंतर ते स्वतः तुमची जॉईनिंग करून घेतील. जसं की सुरुवातीला तुमची जॉईनिंग करून घेतली, त्यांनी स्वतः तुम्हाला जॉईन करून घेतलं, त्याच प्रकारे तुम्हाला जॉईन करून घेतील. फक्त त्यांना निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे आणि ते निर्णय घेणार आहे. त्यांनी स्वतः निर्णय घेतील आणि तुम्हाला जॉईन करून घेतील. त्याच्यामुळे 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला सर्वांना जॉईनिंग लेटर भेटेल. त्यामुळं ज्यांनाही टेन्शन आहे की आमचा कार्यकाळ संपलेला आहे, आम्हाला कार्यकाळ भरपूर दिवस झाले, पण आता आम्हाला कधी जॉईन करून घेतात, तर तुम्हाला जॉईन करून बरोबर घेतील ते. तर ते मोठं आव्हान प्रशिक्षणार्थ्यांसमोर होता.
प्रशिक्षणार्थ्यांना अजून एक सांगणं आहे माझं की प्रशिक्षणार्थी घाबरून किंवा निगेटिव्ह विचार करू नका. नक्कीच सरकार तुमचा विचार करेल, नक्कीच तुम्हाला काहीतरी निर्णय देतील. त्यामुळे निगेटिव्ह विचार सोडून द्या. प्रशिक्षणार्थ्यांनी सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहून एकजूट राहा, जेणेकरून सरकारने जो निर्णय घेतलेला आहे नक्कीच सरकार यापुढेही चांगला निर्णय घेतील. जसं की कार्यकाळ वाढून दिलेला आहे प्रशिक्षणार्थ्यांना 5 महिन्याचा परत, तर नक्कीच सरकार यापुढेही चांगला निर्णय घेतील अशी आशा आहे सरकारकडून सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना. तर सरकारनेही नक्कीच चांगला निर्णय घ्यावा प्रशिक्षणार्थ्याचा आणि प्रशिक्षणार्थ्यांचा पुढील भविष्यासाठी चांगला निर्णय घेऊन प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न सोडवावे अशी सरकारला विनंती आहे. धन्यवाद.